तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉन्ट्सबद्दल CETसाठी कसं प्रिपरेशन करायला पाहिजे, टॉपिक वाईज क्वेश्चन्स किती हँडल करायला पाहिजे, किती टाईम द्यायला पाहिजे याच्याबद्दल सविस्तर मी तुम्हाला चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे. तुम्ही फॉलो केला पण असेल स्केड्यूल, मी तुम्हाला सांगितलं होतं तो स्केड्यूल तुम्ही फॉलो करा आणि काही दिवसानंतर तुम्हालाच दिसेल की तुमची स्पीड चांगली किती इम्प्रूव्ह झाली आहे. तर चांगला स्कोअर करण्यासाठी तुम्हाला चांगली मेहनत पण करायला लागेल. तर जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की कॉन्ट्स नंतर लॉजिकसाठी पण मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी स्टडी करायला पाहिजे, डेली कशी करायला पाहिजे त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजिक वे मी तुम्हाला सांगतो. तर ज्यांनी माझा पहिला व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आधी तो व्हिडिओ बघून या, त्याच्यामध्ये कॉन्ट्सबद्दल मी स्ट्रॅटेजी दिली आहे. आज मी तुम्हाला लॉजिकबद्दल सांगतोय. तर लॉजिकमध्ये आपल्याला माहिती आहे CETमध्ये आपल्याला जवळपास 100 क्वेश्चन्स आहेत. याच्यापैकी प्रॉपर लॉजिकल रिझनिंगचे 75 आहेत आणि ॲबस्ट्रॅक्ट रिझनिंगचे म्हणजे डायग्राम्स वगैरे त्याचे 25 क्वेश्चन्स आहेत. तर या दोन्हीसाठी वेगळा स्ट्रॅटेजिक टाईम कसा तुम्ही द्यायला पाहिजे, कारण CETमध्ये आपण एक फिक्स टाईम देतोय, तर इथे पण स्टडीमध्ये पण आपण एक प्रॉपर सिस्टमॅटिक वेमध्येच टाईम अलॉटमेंट आपला झाला पाहिजे. तर स्टार्टिंग करूया एक डेलीमध्ये आपल्याला काय करायला पाहिजे आणि कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहे लॉजिकमधून. तर स्कोअर तर माहिती आहे तुम्हाला 100 मार्काचा आहे दोन्ही मिळून. सिलॉजिझममध्ये आपल्याला बघायचं आहे 5 क्वेश्चन जर CETला येत आहेत तर टाईम आपण तिथे 2 ते 3 मिनिटात सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. तर मला स्टडीमध्ये इथे स्टडी करताना आपण का नाही करायला पाहिजे. तर बरेचसे लोक याच्यावरती फोकस करत नाही, त्यांना वाटते आपलं आलं म्हणजे झालं. नाही, परत एकदा सांगतो की CETला आपल्याला किती येतं किती नाही याच्यावरती फोकस कमी असायला पाहिजे. जे येतं ते मला किती स्पीड आणि किती चांगल्या प्रकारे येतं त्याच्यावरती आपला जास्त फोकस आला पाहिजे. तर पहिला टॉपिक आपला सिलॉजिझम आहे. जर तुम्हाला कन्सेप्टबद्दल डाऊट असतील त्याच्यामध्ये पण तुम्ही मला मेसेज करू शकता, मी त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ अवेलेबल करून देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. स्टडी करणं महत्त्वाचं आहे. तर पहिला टॉपिक सिलॉजिझम, ज्याच्यावर आपल्याला CETला डायरेक्ट 5 क्वेश्चन्स येतात. तर 2 ते 3 मिनिटात 3 मिनिटात आपल्याला ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे आणि इझी लेवलचे क्वेश्चन्स असतात, एवढे की हार्ड नाही. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला एक CETला लॉजिक कसं येतं ते पण मी तुम्हाला थोडंफार सांगायचा प्रयत्न करतो. त्यानंतर लिनियर इक्वॅलिटी म्हणून टॉपिक असतो, ज्याच्यात आपल्याला A इज ग्रेटर दॅन B, B इज लेस दॅन C, त्यानंतर C इज ग्रेटर दॅन इक्वल टू Z. तर A आणि Z मध्ये काय रिलेशन आहे याच्या प्रकारे अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. इझी लेवलचे असतात, काही जास्त डोकंदुखी नाही आहे. 5 क्वेश्चन्स येतात. तर इथे पण आपल्याला 5 क्वेश्चन्स करायचे आहेत. किती मिनिटात? 2 मिनिटात. असं नाही की 5 मिनिटं घेऊन बसलो आणि 5 मिनिटं सॉल्व्ह करतोय, काही फायदा होणार नाही. स्पीडमध्ये आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला डेली प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर एक क्वेश्चन आहे आपला टॉपिक आहे डायरेक्शन सेन्स. डायरेक्शन सेन्समध्ये खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन येतात. सेट पण यायला लागलेत, आता सिंगल क्वेश्चन्स कमी आणि सेटवरती जास्त यायला लागले. जसे पझलमध्ये सेट येतात तसं आपल्याला डायरेक्शन सेन्सवरती पण सेट यायला लागलेत. तर सेटमधून जर का आपण एक सेट जर आला तर 5 क्वेश्चनला येईल, नाहीतर सिंग्युलर क्वेश्चन्स पण 5 क्वेश्चन्स येऊ शकतात. तर वेळ किती द्यायचा आपल्याला? 4 मिनिटामध्ये 5 क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह व्हायला पाहिजे. इझी लेवलचे असतात, काहीच नाही करायचं, फक्त कन्सेप्ट आपला क्लिअर पाहिजे. तर डायरेक्शन सेन्सवरती 5 क्वेश्चन्स 4 मिनिटामध्ये. त्यानंतर टॉपिक आहे ब्लड रिलेशन. ब्लड रिलेशन थोडा कन्फ्युजिंग आहे, पण CETला जर का तुम्ही चांगलं प्रिपरेशन करून गेलात तर स्कोअर आपल्या याच्यात 5 पैकी 5 होऊ शकतो. कारण ब्लड रिलेशन हा टॉपिक आपला पझल्समध्ये पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी तुम्हाला याच्यावरती फोकस करायलाच पाहिजे आणि टाईम कमीत कमी कसा कमी होईल आपला त्याच्यावर फोकस करा. तर इझी लेवलचं टॉपिक आहे ब्लड रिलेशन. 5 क्वेश्चन्स करायचे आहेत आपल्याला 4 मिनिटात. त्यानंतर इनपुट आउटपुट एक असतो, एक आपल्याला इनपुट दिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5 त्याची सेकंड स्टेप दिली असते, थर्ड स्टेप दिली असते. तर असं एक इनपुट दिलेलं असतं. क्वेश्चन आपल्याला वेगळे येतात की हा जर इनपुट दिला असेल तर त्याचा आउटपुट काय येईल. तुम्हाला बुक्समध्ये याच्यावरती क्वेश्चन्स आहेत, गुगलवरती अवेलेबल आहेत. प्रॉपर सॉल्व्ह करा आणि स्पीड वाढवायवर खूप आपल्याला वाढवण्यावर खूप जास्त फोकस करायचा आहे. तर आपल्याला क्वेश्चन्स येतात, त्याचे 5 क्वेश्चन्स येतात. 5 क्वेश्चन्स म्हणजे आपल्याला एक सेट. तर एक सेट न करता आपल्याला डेली 2 सेट प्रॅक्टिस करायचा आणि टाइम द्यायचा इथे फक्त 7 मिनिटं. तर परत तुम्हाला तोच क्वेश्चन असेल, सर 7 मिनिटात 2 सेट कसे होतील? आज नाही होणार, उद्या नाही होणार. पण जर का तुम्ही प्रॉपर एक सिस्टमॅटिक वेमध्ये एक शेड्यूल फॉलो केला तर 4-5 दिवसात तर तुमचे सेट होतीलच. आणि परत एकदा सांगतो, जर तुम्हाला वाटत असेल तुमचे नाही होत आहे पण बाकीच्यांचे होत आहे, ज्यांना JB आणि सिडनमला जायचं आहे ते फोकस याच्यावर करणार आणि कमी टाइमात जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचं ते स्टडी करत आहेत. तर त्यांचं कसं असतं, जे लोक चांगला स्टडी करत आहेत त्यांचा सिलेबसवर फोकस कमी आणि प्रॅक्टिसवरती फोकस जास्त असतो. तर तुम्हाला पण थोडं सिलेबसवरती कमी, सिलेबस जेवढा झाला तेवढा घेऊन जास्तीत जास्त प्रॅक्टिस कशी आपल्याला करायची आहे त्याच्यावरती खूप जास्त फोकस करायचा आहे. तर प्रॅक्टिसमध्ये आपल्याला मॉक्स कसं प्रिपरेशन करायचं ते मी परत तुम्हाला नंतर एक व्हिडिओ अवेलेबल करून देईल की हा शेड्यूल फॉलो केल्यानंतरच तुम्ही मॉकमध्ये कसं चांगल्या प्रकारे स्कोर करू शकता. त्यानंतर एक टॉपिक्स असतो आपलं सिरीज, ॲनॉलॉजी आणि मिसिंग व्हॅल्यू. या सगळ्या याच्यातून तुम्हाला एक क्वेश्चन येतो, एवढं काही जास्त फोकस करायची गरज नाही. तरी 5 क्वेश्चन तुम्ही
डेली प्रॅक्टिस करा. याच्यामध्ये थोडं जास्त ट्रिकी क्वेश्चन्स असू शकतात म्हणून इथे मी मॉडरेट म्हणून एक डिफिकल्टी लेवल टाकली आहे. हार्ड लेवल नसतं, हार्डच्या थोडं लेवल कमी राहतं. प्रॅक्टिस आपण 5 क्वेश्चन्स याचे करू शकतो डेलीमध्ये. त्यानंतर 8th टॉपिक आहे आपला इम्पॉर्टंट क्रिटिकल रिझनिंग. याच्यामध्ये आपण ॲक्च्युली हा जो टॉपिक आहे हा वर्बल रिझनिंगमध्ये असायला पाहिजे होता, पण ठीक आहे कारण याच्यात त्यांना वाटते लॉजिक आहे त्याच्यामुळे हे आपल्याला लॉजिकल रिझनिंगमध्ये आलं. पण ॲक्च्युली माझ्यानुसार हा जो टॉपिक आहे हा वर्बलचा पाहिजे होता कारण तिथे तुमची वर्बल ॲबिलिटी चेक केली जाते. तर क्रिटिकल रिझनिंगमध्ये आपले टॉपिक्स कुठले आहे? स्टेटमेंट्स अँड अझम्पशन्स आहे, असर्शन आहे, कॉज अँड इफेक्ट आहे. त्यानंतर असे टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती तुम्हाला काही स्टेटमेंट देऊन त्याच्यावरती प्रॉपर कन्क्लुजन्स काढायचे असतात. तर हे सगळं वर्बलचं झालं. जवळपास 15 ते 20 क्वेश्चन्स आपल्याला त्या क्रिटिकल रिझनिंगमध्ये येतात. तिथे जर का आपण वर्बलसारखा टाईम जर का विचार केला तर जवळपास 10 मिनिटात 15 क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. कारण इथे काय एकतर तुम्हाला येत असेल किंवा नाही येत असेल ना, कारण जास्त वेळ द्यायची गरज नाही, वर्बल आहे शेवटी. तर मॉडरेट लेवलचे क्वेश्चन्स येणार. 15 पैकी टार्गेट आपल्याला 12 ते 13 क्वेश्चन्स करेक्ट यायला पाहिजे. सीईटीला पण आपल्याला जवळपास 20 पैकी 15 ते 16 करेक्ट यायला पाहिजे. तर ठीक आहे, ते तुमच्या स्टडीवरती डिपेंड आहे. त्यानंतर आणखी एक टॉपिक इम्पॉर्टंट आहे पझल. पझल खूप मोठा सेक्शन आहे. जवळपास 4 सेट येतात. 4 सेट म्हणजे एका सेटवरती 4 ते 5 क्वेश्चन्स. तर 20 ते 25 मार्काचे तर तुमचे पझल्सच झाले. तर याच्यावरती तुम्ही फोकस करून जवळपास 3-3 क्वेश्चन्स जर का प्रॉपर वेमध्ये सॉल्व्ह करायचे प्रयत्न केले, 3-3 क्वेश्चन्स म्हणजे एका सेटवरती 3 ते 4 क्वेश्चन. आता एक पझल तुम्ही उचलली त्याच्यामध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन्स आहेत. मी हे नाही म्हणत की तुम्हाला 5च्या 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. होऊ शकता तुम्ही लॉजिक बसवून 3 ते 4 क्वेश्चन्स तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात. सॉल्व्ह करा आणि नेक्स्ट लेवलच्या पझलवरती फोकस करा. तर आपल्याला ओव्हरऑल सेट कसे करायचे आहेत? 4 सेट डेली करा 15 मिनिटामध्ये. 4 सेटवरती आपले 20 क्वेश्चन्स झाले. 20 क्वेश्चन्स 15 मिनिटात करायचे आहेत आपल्याला. तर किती वेळमध्ये तुम्ही पझल अरेंज करता? 2 मिनिटं पझल अरेंज करायला आणि 1 मिनिट आन्सर द्यायला. तर 3 मिनिटात तुमची तशी पण चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस झाल्यावर पझल हँडल होऊ शकते. तर याच्यावरती फोकस करणं खूप गरजेचं आहे कारण कन्फ्युजिंग डेटा असतो, डेटा खूप असा अब्स्ट्रॅक्ट असतो. तो तुम्हाला एक सेट करून प्रॉपर वेमध्ये अरेंज करून त्याच्यावरती क्वेश्चन्स आन्सर द्यायचे असतात. त्यानंतर एक आहे आपलं ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग. ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग नंतर मी शेवटी सांगतो. पहिले लॉजिक पण संपून टाकू. कोडिंग डिकोडिंगवरती आपल्याला 5 क्वेश्चन्स येतात. काहीतरी कोडिंगसारखे व्हॅल्यूज दिलेले असतात, त्याला आपल्याला डिकोड करायचे असतात. क्वेश्चन्स तुम्हाला सर्व माहिती आहेत कशा टॉपिकचे क्वेश्चन्स आहेत. आपण फक्त इथं डिस्कस करतो की कोणते क्वेश्चन्स किती वेळ तुम्ही द्यायला पाहिजे. तर कोडिंग डिकोडिंगमध्ये जर का सीईटीला तुम्हाला 5 क्वेश्चन्स येतात, तिथे जर का तुम्ही 3 ते 4 मिनिटात सॉल्व्ह करायचा प्रयत्न करता, तर इथे पण तुम्ही जवळपास 4च मिनिटं याला सॉल्व्ह करायला द्या. इझी लेवलचे क्वेश्चन्स असतात. चांगली प्रॅक्टिस केली 5 क्वेश्चन्स आपले इझिली होऊन जाईल. 5 पैकी 4 90% ॲक्युरेसी तरी येऊनच जाईल. तर आपल्याला कोडिंग डिकोडिंगमध्ये डेली 5 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत 4 मिनिटात. त्यानंतर डेटा सफिशियन्सी. बरेचसे लोक डेटा सफिशियन्सीला इग्नोर करतात, पण इग्नोर करू नका कारण क्वेश्चन जवळपास 4 ते 5 क्वेश्चन्स येतात आणि लॉजिक लावून तुम्हाला याचा आन्सर द्यायचा असते. फॉर एक्झाम्पल काही डेटा दिला आहे, सफिशियंट डेटा दिला काहीतरी, त्या डेटाला बघून रीड करून आपल्याला हे बघायचं की खाली दिलेले कन्क्लुजन हे देऊ शकतो की नाही, आन्सर करू शकते की नाही युजिंग द गिवन डेटा. तेच आपल्याला बघायचं असते डेटा सफिशियंट आहे की नाही. आता चॅप्टर्स इझी आहे त्यामुळे क्वेश्चन्स थोडे इझी येतील, फक्त वर्बलवरती जास्त फोकस होईल. त्यामुळे मी इथे मॉडरेट किंवा हार्डवरती लिहिलं आहे. तर लॉजिक याच्यात काही नसतं, रीड करून आपल्याला आन्सर द्यायचे. डेली प्रॅक्टिस करा तुम्ही 5 क्वेश्चन्स 3 मिनिटामध्ये. परत रीडिंगवरती आहे, काही आपल्याला सॉल्व्ह करायचं नाही. तर हे सर्व झालं लॉजिकमधलं. फायनल एक आपला आहे ॲब्स्ट्रॅक्ट रिझनिंग, ज्याच्यात 25 क्वेश्चन्स डायरेक्ट येतात. आता दरवर्षी सीईटीला मी सांगतो की तुम्हाला जवळपास 22 क्वेश्चन्स आपण आउट ऑफ 25 क्वेश्चन्स इझिली सॉल्वेबल आहेत. 3 क्वेश्चन असे येतात जे असू शकतात प्रयत्न सॉल्व्ह करताना. त्यामुळे आपल्याला तेच टार्गेट क्वेश्चन्स बाहेर काढायचे आणि त्याला साईडला करायचं आहे. सीईटीमध्ये इम्पॉर्टंट काय आहे, तुम्ही क्वेश्चन सिलेक्ट कसे करता, त्यापेक्षा इम्पॉर्टंट जास्त आहे की क्वेश्चन रिजेक्ट कोणता करताय तुम्ही. चुकीचा क्वेश्चन जो रिजेक्ट करायचा होता तोच क्वेश्चन जर तुम्ही सिलेक्ट केला तर प्रॉब्लेममध्ये येऊ शकतात. तर थोडंसं डोकं शांत ठेवून आपल्याला हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. तर ओव्हरऑल मी एक आयडिया दिली आहे तुम्हाला लॉजिकमध्ये कुठले क्वेश्चन्स किती फोकस करायचं आहे. तर हा जो शेड्यूल दिला आहे लॉजिकसाठी प्रॉपर, याला एक स्वतःचा टाइम टेबल आणखी काही ॲड करायचं असेल याच्यामध्येच तुम्ही ॲड करा आणि ओव्हरऑल क्वेश्चन्स सॉल्व्ह करून स्पीड वाढवायचा प्रयत्न करा.